भंडारा जिल्ह्यातील मिरेगावमध्ये दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। गावातील तरुण पिढीही या व्यसनाच्या आहारी जात आहे। यावर तोडगा काढण्यासाठी आता महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी हा लढा सुरू केला आहे। हा लढा नेमका कसा सुरू झाला आणि त्याला यश मिळणार का याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात असलेले मिरेगाव एकेकाळी शांत असलेले हे गाव आता अवैध दारू विक्रीचे केंद्र बनले आहे। गावातील गल्ली बोळात खुलेआम दारू विकली जाते, ज्यामुळे गावातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे। विशेषतः तरुण आणि विद्यार्थी दारूच्या व्यसनात अडकत चालले आहेत। या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या मिरेगावच्या महिलांनी आता दारू हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे। त्यांनी ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समितीच्या मदतीने दारूबंदीसाठी मोहीम सुरू केली आहे। महिलांचे म्हणणे आहे की दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि ही सामाजिक समस्या आता दूर करण्याची वेळ आली आहे। त्यांनी एकत्र येऊन दारू विक्री करणाऱ्यांविरोधात आवाज उठविला आहे आणि पोलिसांनाही याबद्दल माहिती दिली आहे। सर, ठराव घेण्याचं कारण म्हणजे आमच्या गावात दारूचा व्यसन अति प्रमाणात झालेला आहे। शाळेच्या मुलांवर परिणाम पडत आहे। काही जणांचे घरगुती म्हणजे परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत। महिला खूप ग्रस्त झाल्या आहेत दारूमुळे आणि त्याच्यासाठी म्हणजे आम्ही विचार केला की दारू बंद झालीच पाहिजे, म्हणून महिलांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही SP ऑफिसला जाऊन निवेदन वगैरे दिलं आहे, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि त्या दारू पिणाऱ्याचा म्हणजे सोनमाळा, बोरटणी, मिरे या गावाच्या भोवतालचे जे लोक आहेत ना, त्या मिरेगावात जास्त धंदे असल्यामुळे बाहेरचे लोक इथे येऊन दारू पितात आणि इथेच पडून राहतात। या लढ्यात त्यांना गावातील इतर ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत आहे। आता या संघर्षाला यश मिळते का आणि मिरेगाव अवैध दारूपासून मुक्त होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तरी होती मिरेगावच्या महिलांच्या संघर्षाची कहाणी। त्यांच्या या एकजुटीतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की जर समाजाने ठरविले तर कोणतीही सामाजिक समस्या दूर करता येते। आता पोलीस आणि प्रशासन या लढ्याला कसे सहकार्य करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।